नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। 6वा 7वा हप्ता वाटप करा, मोठं गिफ्ट मिळणार। काय आहे मोठं गिफ्ट? 6वा 7वा हप्ता कधी? राहिलेले 7,500 कधी? 25,200 हे काय आहेत? 850 रुपयांचं काय? पोस्टात आणि बँक खात्यात पैसे येणार आहेत, परंतु कोणत्या बँकेत खायचे पैसे येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। पोस्टाच्या खात्यात तुम्हाला काय करायची आवश्यकता आहे? पोस्टाचं खातं आहे, परंतु त्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते करायचं आहे। सरसकट पैसे वाटप करा असं लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आत्ताच पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकार परिषदेमध्ये या लाडक्या सगळ्या तिन्ही मंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दादा यांनी सगळ्यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींचे आभार इथं मानलेले आहेत। तर लाडक्या बहिणींचं आम्ही आभार असं कसं मानू हे आम्हाला सुचत नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर ते काय म्हणाले, तर लाडक्या बहिणीची साथ ही आम्हाला लाख मोलाची लाभलेली आहे आणि लाडक्या बहिणींमुळेच आम्ही ही जी निवडणूक आहे तो जिंकू शकलो। तर लाडक्या बहिणींचं आम्ही नक्कीच जे पैसे आहेत ते आम्ही पाठवणार आहोत, परंतु तुम्हाला जे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तेही तुम्हाला सांगतो। बँकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगतो। एक महत्त्वाचं बघायचं आहे आपल्याला, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मिळणार आहे। कारण काय होतं, आपण व्हिडिओ पाहत नाही आणि मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नाही आणि त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम होतो, आपल्यापर्यंत जो व्हिडिओ आहे तो पोहोचत नाही। लाडक्या बहिणींचे 2100 रुपयाचं काय हेही आपण बघणार आहोत। लाडक्या बहिणींचं 2100 रुपयेच येणार का 1,500 का 3,000 रुपये? लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार का? हा एक मोठा शंका आहे। सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आता मी तुमच्या समोर मांडणार आहे, जे त्यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्याची उत्तर दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न जो आहे लाडक्या बहिणींचा, राहिलेले 7,500 याचं काय करणार आहेत? दुसरा प्रश्न, 2100 रुपये कधी येणार? 6वा आणि 7वा हप्ता एकत्र येणार का? आणि 8वा हप्त्याचं काय? कारण तुम्हाला माहिती आहे की अजितदादा पवार एवढंच काय, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या 12 महिन्यांचे पैसे काढून ठेवलेले आहेत। 45,000 कोटी रुपयांचा निधी आम्ही काढून ठेवलेला आहे। मार्च 2024 पर्यंत सगळं पैसे आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत असं त्यांनी आधीही सांगितलं होतं आणि आता सुद्धा परत त्यांनी इथं मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींचे पुढचे जे हप्ते आहेत ते सरसकट वाटप करू असं म्हणलेलं आहे, परंतु तिथं मोठे 3 ते 4 प्रश्न आता आपल्या समोर उद्भवलेले आहेत। ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण जर वेबसाईट आपण बघितली तर तिथे आता आमूलाग्र बदल होत आहेत, दररोज चेंजेस होत आहेत। दररोज लाडकी बहिणीची जो वेबसाईट आहे, तुम्ही वेबसाईटला लॉग इन केलं नसेल तर पटकन जाऊन वेबसाईटला लॉग इन करा, कारण आता त्याच्यामध्ये मोठे अजून तुम्हाला बदल पाहायला मिळणार आहेत। कारण अर्ज पडताळणी मोठ्या प्रमाणात चालू आहे। अर्ज पडताळणी का चालू आहे? कारण जसं तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण, तुम्हाला माहिती आहे की जसं निकाल लागला तसा आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे अकाउंटला टाकू असं सगळ्यांनी सांगितलं होतं। तर आता तेच वेळ आहे, लाडक्या बहिणींचं अकाउंटमध्ये पैसे येणार, परंतु ते अकाउंटला किती येणार? 7,500 येणार, 2100 येणार, 850 येणार का फक्त 1,500 रुपये येणार? हे महत्त्वाची गोष्ट आहे। कारण तुम्हाला माहिती आहे, ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, अशा महिलांना पहिले 3,000 रुपये आलेले आहेत। भरपूर जणांना 4,500 रुपये आलेले आहेत। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये राहिलेले आहेत आणि आता 6वा आणि 7वा हप्ता जो आहे तो एकत्र येण्याची शक्यता असल्यामुळं त्याचे 4,200 आणि पुढं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर 4,200 ते आणि पुढचं अजून तुम्हाला सांगतो, जे मागचे राहिलेले 3,000 रुपये म्हणजे 7,200 हे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तो तुम्हाला मी आधी सांगितलं की 25,200 काय, तर लक्षात घ्या 2100 रुपये महिना आता झालेला आहे। वर्षाचं जर आपण बघितलं, 12चं जर उदाहरण घेतलं 12 महिन्याचं, तर 25,200 रुपये होतात। तर आता हे फिक्स झालेलं आहे, हो 25,200 रुपये वर्षाला मिळणार, हे आता सरकारकडून फिक्स करण्यात आलेलं आहे। कारण आता लाडकी बहीण योजना जी आहे ती चालू राहणार आहे, याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही असं स्वतः मंत्र्यांनी इथं सांगितलं आहे। तिथं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की निवडणुकीचा निकाल लागल्या तिथं मोठी बैठक घेण्यात आलेली आहे। बैठकीमध्ये मोठे हे निर्णय आलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। एकदा लाडक्या बहिणींसाठी लाईक झालंच पाहिजे। लाडक्या बहिणींचं सुद्धा इथं अभिनंदन आहे, हार्दिक अभिनंदन।
लवकरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. पोस्टाच्या खात्यात किती पैसे पडणार? मग आता तुम्ही म्हणाल दादा माझं बँक अकाउंट पोस्टा जे आहे ते पोस्टाला पण माझं आधार कार्ड लिंक आहे आणि बँक खात्याला पण माझं आधार कार्ड लिंक आहे, मग माझं पैसे कुठल्या अकाउंटला येणार? पोस्टात येणार की बँकेत येणार? हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण मोठा तिढा जो आहे लाडक्या बहिणींसमोर तोच आहे की बाबा आता पैसे कधी येणार, आमचे पैसे येऊ द्या, आम्हाला इथं वाट बघायची वेळ लावू नये असं सगळ्यांना वाटतं आणि हे बरोबर आहे. आता निकाल लागला आहे, सगळ्यांचे आता प्रश्न तिथं मार्गी लागणार आहेत. लाडक्या बहिणींना सगळ्यांना पैसे मिळणार, परंतु ज्यांचं अकाउंट पोस्टाला म्हणजे पोस्टाचं ज्याचं अकाउंट आहे आणि ज्यांचं आधार कार्ड बँकेला पण कनेक्ट आहे अशा लोकांचं जर बघितलं आपण, जर तुम्ही वेबसाईटला लॉग इन करायचं आहे, पहिल्यांदा ते कसं कन्फर्म कराल की कुठं पैसे येणार? तर तुम्हाला पहिल्यांदा काम करायचं, वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं केलेले अर्ज असं लिहिलेलं दिसतं बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला तुमचे डिटेल दिसते, तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे का? बरं अप्रूव्ड असेल तर तुम्ही संजय गांधीसाठी नो असाल तरच पैसे मिळणार आणि पुढं एक ॲक्शन नावाचं बटन आहे, तिथं तुम्हाला रुपीज नावाचं एक चिन्ह दिसेल, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकचे डिटेल्स तिथं पाहायला मिळणार आहेत. त्या बँकच्या डिटेल्सवरती तुमचं बँक अकाउंट नंबर आहे, बँक अकाउंट नंबर तिथं तुम्हाला दिसतोय, तो एकदा चेक करायचा आहे. पासबुक घेऊन चेक करा, गडबड करू नका. पासबुकवरचा आणि तो तिथला जो अकाउंट नंबर आहे तो सेम आहे का हे बघा. आधार कार्ड ह्याच बँकेला जॉईंट झालं आहे का बघा, झालेलं असेल तर तुमचं याच बँकेत पैसे येणार आहेत. पोस्टाचं जरी खातं काढलेलं असेल तुम्ही तरी तिथं पैसे येणार नाहीत, पैसे तुमचे त्याच बँक खात्यामध्ये येणार. त्यामुळं जर तुमचं बँक खातं व्यवस्थित चालू असेल आणि त्याला आधार कार्ड लिंक झालेला असेल किंवा दाखवत असेल तर ते तुम्हाला करून घ्यायचं. झालेलं नसेल तर म्हणजे झालं असेल तर काही टेन्शन नाही, तुमचे अकाउंट बँक अकाउंटमध्ये पैसे येतील. परंतु लिंक जर झालं नसेल तर मग जर तुमचं पोस्टाचं पण अकाउंट तुम्ही उघडलं असेल तर पोस्टाच्या अकाउंटमध्ये तुमचे फिक्स पैसे पडणार आहेत. आता प्रश्न सगळ्यांच्या इथं सॉल्व्ह झाला आहे बरोबर. एक तर तुमचं पोस्टात खातं उघडलेलं असेल तर तिथं पैसे येतील. जर बँक अकाउंट जर व्यवस्थित असेल आणि बँकला पण जर आधार कार्ड लिंक असेल तर बँकेमध्ये येतील. आता बहुतेक जणांचं काय झालंय तर पोस्टाचं जे खातं होतं बँकेचं जे खातं होतं बँकेचं ते खातं तिथं बंद झालंय. आता ह्याचं काय करायचं लक्षात घ्या. ज्यांचं अकाउंट बंद झालेलं आहे त्यांनी सोमवारी जाऊन अकाउंट चालू करून घ्या, नाहीतर थोड्या वेळ दिवस थांबा. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला नवीन अपडेट दिसू शकते. तिथं तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करायचा सुद्धा ऑप्शन लवकरच येतो. किती जणांना वाटतंय एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे? मला स्वतःला वाटतंय एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे, कारण बहुतेक महिला इथं अजूनही राहिलेल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, बहुतेक महिलांना अजूनही पैसे आलेले नाही, तर सगळ्या महिलांना पैसे यायला पाहिजेत. सगळीच लाडकी बहीण आहे आपली, कारण लाडक्या बहिणींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे या निवडणुकीमध्ये आणि लाडक्या भावांना निवडून दिलेलं आहे. तर लाडक्या भावांनी सुद्धा आता लवकरच लाडक्या बहिणीसाठी असं म्हणलेलं आहे की आम्ही सगळ्यांचे जे पैसे आहेत 6वा 7वा हप्ता वाटप करू, तो तुम्हाला उद्या लवकरच पाहायला मिळणार आहे. 6वा 7वा हप्त्यात वाटप सुरू लवकरच होणार आहे. त्यामुळं हे मोठं गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे. मोठं गिफ्ट काय तर तुम्हाला मागचे पैसे आणि आता पुढचे पैसे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी तयार राहा, आपल्या साईडनं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून ठेवा. उद्या तुमच्या अकाउंटला तिथं मोठी घोषणा होऊन तुमच्या अकाउंटला पैसे पडू शकतात. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट उद्याची वाट बघा. लयत लय सोमवारी तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहेत. जसं काही तुम्हाला अपडेट येईल तसं तुम्हाला लगेच येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. लाडक्या बहिणींनो एकदा आपल्या व्हिडिओला शेअर करा, आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करून टाका पटकन. कारण जेवढ्या लाडक्या बहिणींनी जसं लाडक्या भावांना मदत केली तसं आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ह्या भावाला पण मदत करा आणि लाईक जास्तीत जास्त करा, म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल होईल, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि लाडक्या बहिणीची ताकद काय असते ते तुम्ही तिथं दाखवून द्या. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.